नमस्कार मंडळी, आम्ही गेलो होतो पावना लेकला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये। ह्या सुट्टीमध्ये पावना लेकचा व्ह्यू इतका सुंदर होता ना की तिथे गेल्यावर वेगवेगळ्या रंगाच्या कॉटेजेस होते आणि मला असं वाटलं की त्या कॉटेजेस तुमच्याबरोबर शेअर कराव्यात। ते वेगवेगळे रंग दिलेले खूप छान दिसत होते आणि त्या लेक तिथे बाजूला असलेला तो लेकचा व्ह्यू खूपच छान वाटत होता। एक छोटासा स्विमिंग पूल होता, आजूबाजूला ग्रीनरी होती आणि त्या कॉटेजमध्ये ना जागा खूप कमी पण म्हणजे छोटा पण खूप छान म्हणजे सुटसुटीत असं ते कॉटेज होतं। मी तुम्हाला ते तुमच्याबरोबर शेअर करू इच्छिते। आणि आतमध्ये गेल्यावरती सुरुवातीला तुम्हाला दिसेल की एक छोटा हॉल आहे आणि डुप्लेक्स कॉटेज आहे। तिथे एक सोफा कम बेड अवेलेबल आहे आणि बाथरूम असं सगळं खाली आहे आणि जिन्याने वरती गेल्यानंतर एक मोठा बेड आहे, वरतीच एसी आहे आणि तिथे एक सुंदर बाल्कनी आणि त्या बाल्कनीमधून एक अप्रतिम व्ह्यू बघायला मिळतो। तो व्ह्यू सुद्धा मी तुम्हाला नंतर दाखवते। हा बघा, हा पावना लेकचा व्ह्यू दिसतोय खिडकीतून आपल्याला। खूप सुंदर व्ह्यू आहे। तुम्ही एकदा इथे नक्की व्हिजिट करा आणि संध्याकाळच्या वेळात जा तुम्हाला जायचं असेल तर, कारण संध्याकाळच्या वेळी तिथे सनसेट इतका सुंदर दिसतो ना आणि खूप छान अशी थंड हवा असते, खूप छान दिसतं ते व्ह्यू, खूप छान आहे। आता आपण वरती आलेलो आहोत बाल्कनीतून। हा वरती एक बेड आहे आणि हा आपल्याला जो मागचा कर्टन दिसतो त्या कर्टनच्या मागे एक बाल्कनी आहे। त्या बाल्कनीमध्ये सीटिंग अरेंजमेंट्स पण केलेले आहेत आणि तिथे बसून आपण संध्याकाळच्या वेळी चहा पिऊ शकतो, नाश्ता करू शकतो, गप्पा मारू शकतो त्या आणि सनसेटचा आनंद सुद्धा घेऊ शकतो। इतकं छान व्ह्यू आहे तिथे। उन्हाळा असल्यामुळे लेकचं पाणी आता कमी झालेलं आहे, पण पावसाळ्याच्या दिवसात खूप पाणी असतं इथे। थँक यू।